मी आज दापोलीमध्ये आहे. हा आहे बीच आणि मी तुम्हाला आता दाखवते तर येतो ते महाराष्ट्राच्या बाहेर, ऑफकोर्स गोवा बीच. मी आज दापोलीमध्ये आहे आणि माझं शूट होतं दापोलीमध्ये आणि माझं शूट लोकेशन काय आहे कुठे ते मी तुम्हाला दाखवते. मी एका बीचच्या समोर राहते आहे आणि त्याच रेसॉर्टमध्ये बेसिकली माझं शूट होतं. तर ते रेसॉर्ट एवढं ब्युटिफुल आहे की मी तुम्हाला नाही बोलू शकत की इथून 5 मिनिटवर बीच आहे, इथून 2 मिनिटवर बीच आहे, इथून 1 मिनिटवर बीच आहे. यातलं काही नाही बोलू शकत कारण की माझ्या रूमच्या अगदी समोर बीच आहे. तर मला बीचवर जाण्यासाठी 1 मिनिट पण नाही लागत आहे. मी फक्त रूम मधून बाहेर निघाले की समोरच बीच आहे. मी तुम्हाला आता दाखवते की इकडून किती रूम मधूनच किती छान व्ह्यू येतो. तर मी तुम्हाला जसं बोलले, हा आहे बीच आणि मी तुम्हाला आता दाखवते की माझ्या समोरच आमचे रूम्स आहेत. तर हे रूम्स आहेत आणि त्या समोर हा बीच आहे आणि इथे कोणीही नसतं. म्हणजे हा प्रायव्हेट बीचच असेल कारण की इथे खूप कमी लोक येतात, खूप कमी लोकांची वर्दळ असते. त्यामुळे की मी तर बोलेन की हा प्रायव्हेट बीचच आहे. इथे असं छान संध्याकाळी सनसेटची मजा घेत तुम्ही इथे बसू शकता आणि हे आपले रूम्स आहेत. आता जे रूम आहेत ना आतून, तो आता मी ज्या रूम मध्ये स्टे करते तो खूप मेस झालाय. तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेन. मी आधी शूट करून ठेवलेला तुमच्यासाठी, तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेन की रूम कसे आहेत ते. खूप सुंदर होता. एकदम सिम्पल कॉटेजेस आहेत. मी नाही म्हणणार की एकदम लक्झरी आहे किंवा असं काही. बेसिक कॉटेजेस आहेत पण छान आहे. आणि जर तुम्हाला बीच फ्रंट राहायला मिळत आहे ते पण दापोलीमध्ये, म्हणजे गावा साईडला. बेसिकली आपण बघायला गेलो ना तर तुम्ही बीच साईडला जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर एक मी तुम्हाला सजेस्ट करेन आपल्या महाराष्ट्रामध्ये गोराई बीच आहे किंवा मग वसई एक आहे, त्यानंतर मग अलिबाग आहे. आणि हे सर्व सोडून जर आपल्याला थोडस गावची वाईब हवी असेल ना तर मोस्टली लोक येतात ते म्हणजे दापोली साईड किंवा मग दापोलीच्या पुढे म्हणजे रत्नागिरी किंवा मग त्याच्या पुढे 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 बीच लागत जातात. मालवण आहे, तारकर्ली बीच आहे आणि त्यानंतर येतो ते महाराष्ट्राच्या बाहेर ऑफकोर्स गोवा बीच. तर मग या सगळ्यामध्ये जर तुम्हाला मुंबईच्या जवळपास काही हवं असेल ते पण गावची वाईब हवी असेल तर दापोली बीच. कारण की हा बीच मी पहिल्यांदा बघितला आणि ट्रस्ट मी मला स्वतःला पण खूप आवडला कारण की ऑफकोर्स प्रायव्हेट आहे त्यामुळे लोकांची वर्दळ नाहीये आणि त्याचसोबत इथे बसायला पण किती छान अरेंज केलंय. आता मी तुम्हाला जेवणाबद्दल सांगते. तुम्ही जर दापोलीला आला आहात म्हणजे तुम्ही गावच्या साईडला आले, ते पण समुद्राच्या समोर. त्यामुळे इथे जेवणामध्ये तर फिश असणं साहजिकच आहे. त्याच्यामुळे इथे जेवणात तुम्हाला फ्रेश मासे मिळतील, त्यानंतर चिकन मिळेल आणि त्याचसोबत व्हेजही मिळेल. ज्यांना व्हेज खायचं आहे त्यांच्यासाठी पण इथे ऑफकोर्स ऑप्शन आहे. तर मी म्हणेन की ते व्हेज पण आहे, फिश पण आहे आणि चिकन पण आहे. तर तिघांसाठी पण ज्यांची जी काही टेस्ट असेल त्यांच्यासाठी इथे तिन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि हे जे माझ्या मागे आहे ना, आपल्या घराचा एक दरवाजा कसा असतो जिथून आपण एंटर होतो, तसं या बीच मधून जर या रेसॉर्टला एंटर व्हायचं असेल ना तर तो हा दरवाजा आहे. खूप प्रिटी आहे. आणि आता मी थोडं बीचवर चालले. मग अशी खूप ऊन होतं थोडा वेळ आधी, त्याच्यामुळे की बीचवर थोडस जास्त
ऊन लागत होतं. पण आता थोडस असं ऊन कमी झालंय, सनसेटचा टाइम झालाय, सूर्य पण आता मावळायला आलाय. तर मी तुम्हाला इथे घेऊन जाते. इथे हे बर्ड्स आहेत आणि सकाळी हे बर्ड्स थोडेसे मागे होते, पण आता मला वाटतं की सनसेटचा टाइम झालाय तर हे थोडेसे पुढे आले आहेत. तर आता मी तेवढं तर चालणार नाहीये, पण मी तुम्हाला दाखवते की हे बर्ड्स कोणते आहेत. मला याची नावं नाही माहीत, पण तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता. ओके, याबद्दल कोणाला माहित आहे का की हे यातूनच माकले काढतात का? आय एम नॉट शुअर, पण मला हे थोडंफार सिमिलर वाटते की यावर कोयता किंवा काहीतरी मारतात, हे फोडतात आणि ह्याच्यामधून ते माकले निघतात. हे तेच आहे का आयडिया नाहीये, पण मला थोडंसं सिमिलर दिसतंय. तर मी जिथे स्टे करते त्याचं नाव आहे सोमेश प्रीत रेसॉर्ट, दापोली मध्ये आहे. दापोली स्टेशन कडून मला वाटतं की 1.5 तासावर असेल. आणि जर तुम्ही बाय रोड आलात तर मग मी तुम्हाला संपूर्ण लोकेशन आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. सो तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला ऍज युजल माझ्या इंस्टाग्राम आयडी वर डीएम करू शकता. माझी इंस्टाग्राम आयडी आहे अभिलाषा_कांबळी. आणि त्यासोबत तुम्ही या व्हिडिओ खाली कॉमेंटही करू शकता. मी नक्की रिप्लाय करायचा पूर्ण प्रयत्न करेन आणि मी करते इनफॅक्ट रिप्लाय. सो येस, याची प्राइस, याचे चार्जेस, इकडचे फूड रिव्ह्यू, इकडचं फूड, याबद्दल सगळे डिटेल्स मी माझ्या व्हिडिओमध्ये ऍज युजल मेन्शन करेन, माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट सबस्क्राईब करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी स्टे ट्यून. बाय.